परभणीत होणार तांदुळवाडी येथील घटनेची पुनरावृत्ती। तेथे विहीर होती, येथे 30 फूट कोरडा कॅनल आहे। संतांच्या पालख्या पिराची कुरोली व बंडीशेगाव मुक्कामी आल्यानंतर काही प्रमाणात वाहतूक उपरी गादेगाव रस्त्याकडून वळवली जात असते, त्यामुळे यात्रा कालावधी त्या रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या लांबच लांब रांगा लागत असतात। परंतु सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला असून या रस्त्यावर उपरी येथे तांदुळवाडीमध्ये झालेल्या विहीर घटनेची पुनरावृत्ती होते की काय याबाबत शंका उपस्थित केली जात आहे। कारण येथील उजनी कॅनलवर असलेल्या रस्त्यावरील साईडच्या संरक्षक भिंती बुटक्या झाल्या असून एका बाजूला वळणाच्या ठिकाणी तर भिंतीचा कोपरा गायब झाला आहे। यामुळे तेथे विहीर होती, आमच्यात मात्र 30 फूट खोल कोरडा कॅनल आहे। यामुळे सुस्त पडलेल्या प्रशासनाने त्वरित जागे व्हावी अशी मागणी होत आहे। या रस्त्याचे मध्यंतरी डांबरीकरणाचे काम झाले, परंतु अवघ्या काही महिन्यातच डांबरीकरणाचा बोजवारा उडाला असल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यात गेला आहे। या रस्त्यावर उजनी कॅनलच्या 24 या फाट्यावर पूल आहे, परंतु या पुलाच्या दोन्ही बाजूच्या संरक्षण भिंत्या रस्त्याची उंची वाढल्यामुळे बुटक्या झाल्या असून एका कोपऱ्यातील संरक्षण कठडे जमीनदोस्त झाले आहेत। या ठिकाणी ग्रामस्थांनी नारळाच्या झाडाचे ओंडके टाकून तात्पुरते कठडे तयार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते ओंडके खोल कॅनलमध्ये पडले आहेत, त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मध्यंतरी एक ट्रॅक्टर नळ्यात पडला होता, दुर्दैवाने जीवितहानी झाली नाही। सदर रस्त्यावरील संरक्षण कठडे दुरुस्त करून त्यांची उंची वाढवून मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे, परंतु सुस्त प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे उपरी गादेगाव रस्त्यावर तांदुळवाडी येथील विहीर दुर्घटनेची पुनरावृत्ती होते की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे। कारण या रस्त्याच्या खाली असणाऱ्या नळाची खोली तब्बल 20 ते 25 फूट आहे। पालखी मार्ग बंडीशेगावला पालखी आल्या, ही पालखी मार्ग म्हणजे वाहनं या मार्गे सोडली जातात। हा गादेगाव रस्ता आहे, उपरी गादेगाव रोड आहे। इथं गेल्या वेळेस आम्ही ही पूल दिसत नव्हता, त्यावेळेस अशीच मागणी केल्यानंतर नुसता पूल मोकळा करून त्याला फक्त चुना मारला गेलाय। तर इथं पाठीमागे एवढं मोठं डबर आहे, इथं 30 फूट नळ आहे खाली। ह्याच्या अगोदर एक ट्रॅक्टर गेला होता, पण जीवितहानी झाली ना, आम्ही ती बाहेर काढला आपला। आणि आता सुद्धा बरेच जण जाते ह्यात। तर इथं शासनानं ह्याला व्यवस्थित कट्टा करून कट्ट्याची उंची वाढवून रोड उंची वाढल्यामुळं कट्ट्याची उंची कमी झाली आणि खुजा झालाय आणि तो वाढवला पाहिजे जरा। आणि हे तर असं कोपरं दोन्ही करून घेऊन व्यवस्थित केलं पाहिजे। दुसरी गोष्ट, रस्त्याचा ही जी रस्ता आहे केलेला त्या कॉन्ट्रॅक्टदारानं, त्या रस्त्याला काय झाले की ह्याला अजून वॉरंटी गॅरंटी आहे, थोड्याच दिवसात अजून करून बी 5-6 महिने झाले नाही, तर आता जवळजवळ बऱ्यापैकी डबरी पडलेत खड्डे, ती वारीच्या ह्याच्यामध्ये मुजवून घ्यावात। कारण इकडून ST बरीच वाहनं सगळी वाहतूक बंडीशेगावला पालखी आल्या की तिथून बंद केली जाते। हा जाण्याचा मार्ग जातोय बंडीशेगाव ते उपरी ते गादेगाव असा रोड आहे। तर ह्याची शासनानं दखल घेऊन सहकार्य करावा। आता शासनानं जर दखल नाही घेतली तर तांदळवाडीसारखी दुर्घटना व्हायला काही वेळ लागणार नाही। मग आम्ही गेल्या वेळेस बी उपोषणाचा इशारा दिला होता आणि आता ही दुसरा इशारा आहे, जर नाही दिला तर तिसऱ्या वेळेस उपोषणाला बसायची बारी आम्हाला येऊन